बर. बघा, आपण प्रकार बघत होतो. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की जे काही व्यंजन आहे, व्यंजन कशाला म्हटलं जातं? तर व्यंजनामध्ये जर स्वर मिसळलेला नसेल तर अशा प्रकारच्या जी काही हे आहे त्यांना आपण काय म्हणत असतो? सांगा. व्यंजन. 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 येते का लक्षात? हो. ज्यांच्या आणि त्यात स्वर मिसळलेले नसतील तर खाली रेष ओढलेली असती. हा. सर तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. चला पुढे बघा. काय झालं? म्हणजे इतक्या दिसत होती का? दिसतीस. दिसते का? हो हो. हा चला पुढे. आता बघा, कठोर वर्ण. कठोर वर्ण कशाला म्हणायचं? सांगा. कठोर वर्ण कशाला म्हणायचं? ज्या वर्णाचा उच्चार करायस जोर हम्म. द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जोर द्यावा लागतो. त्यांना आपण काय म्हणत असतो? कठोर वर्ण म्हणत असतो. बरोबर ना? हो आहे की नाही? हो. हा. उदाहरण आहे क ख च छ ट ठ त थ आणि प फ. मी तुम्हाला याची एक ट्रिक पण सांगितली होती. हे जे काही 5 वर्ग दिलेले आहे, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, या प्रत्येक वर्गाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यातले पहिले 2 जे अक्षर आहेत ते कठोर वर्ण आहे. पुढचे 2 आहे ते मृदू व्यंजन आहे. कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन. येतंय का लक्षात? हो कठोर आणि मृदू लक्षात येतंय का? हो. हो. काही अडचण नाही ना? नो. पुढे बघा. अर्धस्वर. अर्धस्वर व्यंजन कशाला म्हणायचं? काय सांगितलं तुम्हाला मी? अर्धस्वर का म्हणायचं किंवा कशाला म्हणायचं? सांगा. अर्धस्वर कशाला म्हणायचं? व्यंजनांचा उच्चार हम्म. स्वरांसारखा होतो त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. येतंय का लक्षात? हो हो सर. आता पुढचे आहे उष्मे किंवा घर्षक. उष्मे किंवा घर्षक कशाला म्हणायचं ते सांगा. आणि का म्हणायचं ते पण सांगायचं. उष्मे किंवा घर्षक. उष्मे किंवा घर्षक. ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यामुळे त्यांना उष्मा घर्षक व्यंजने असे म्हणतात. उष्मे किंवा घर्षक म्हणतात. ठीक आहे. हो येतंय का लक्षात? हो. पुढचं बघा.
पुढचं आहे महाप्राण व्यंजन म्हणजे काय? महाप्राण व्यंजन कशाला म्हणतात? हवा थंड वाटेल जोरात फेकली जाते. हा, उष्ण किंवा घर्षक व्यंजन काय म्हणायचं की ज्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते. तुम्हाला मी सांगितलं ओळखायची खूण काय श श स हे जे काही वर्ण आहे यांच्या समोर जर तुम्ही हात धरला तर काय होतं, ह चा उच्चार येतो आणि तोंडातून हवा जोराने बाहेर फेकली जाते. आलं का लक्षात? त्यानंतर आहे महाप्राण व्यंजन. महाप्राण व्यंजन म्हणजे काय? महाप्राण व्यंजन महाप्राण व्यंजन महाप्राणामध्ये काय असते? मुख्य महाप्राण व्यंजन विचारलं तर ह आहे. लक्ष द्या, मुख्य महाप्राण व्यंजन विचारलं तर काय आहे? ह. आवाज येतोय का माझा? हो आवाज येतोय का रे? हो हा, येतोय. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं मुख्य महाप्राण ह आहे आणि त्याच्यासोबत ज्या ज्या शब्दांमध्ये इंग्रजीतला यच लागतो फक्त काय ख सोडायचा, बाकीचे सगळे वर्ण जे आहे ते काय आहे? महाप्राण व्यंजन आहे. सॉरी, ख नाही सोडायचा, च सोडायचं, च सी एच च सोडून द्यायचं. बाकीचे सगळे वर्ण हे महाप्राण आहे. अपवाद फक्त स आहे. स ला सुद्धा महाप्राण व्यंजनच म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्पप्राण व्यंजन. अल्पप्राण म्हणजे ज्या शब्दांमध्ये आपण यच मिसळतो ते सगळे शब्द तुमचे अल्पप्राण मध्ये येतात. हा, आणि राहिलेले हे सगळे असे हे 20 वर्ण सांगितले तुम्हाला. ठीक आहे. आज स्वतंत्र वर्ण तुम्हाला सांगितलंय. ळ जो आहे त्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो. संयुक्त व्यंजन पण सांगितलं किंवा ज्याला जोडाक्षर म्हणतो, ज्याच्यामध्ये काय असतात? 2 अक्षर असतात. सॉरी वर्ण येतात. कसे? तर बघा, मग आता इथे बघा उदाहरण आहे की श च स्पेलिंग लिहितंय तुम्ही. श च स्पेलिंग कसं लिहिता? के एस के एस एच के एस एच ये असं आपण श च स्पेलिंग लिहितो का नाही? कोणतं येतंय का लक्षात? हो हो हा, मग आता के एस एच तुम्हाला मी काल एक गोष्ट शिकवली बघा. के म्हणजे काय रे? क. क एस एच म्हणजे काय तुमचा? एस एच म्हणजे काय तुमचा? श. श बरोबर. आणि ए म्हणजे काय तुमचा? अ झाला. बरोबर आहे की नाही? हो येतंय का लक्षात? हो सर. हो मग आता ज्यावेळेस तुम्ही असे हे वर्ण घेतात क श आणि अ, तर हे जे काही वर्ण आहेत या सगळ्यामध्ये इथे काय झाले? 2 व्यंजन आले. काय झाले? 2 व्यंजन आले. व्यंजनात व्यंजन मिसळला का त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात जोडाक्षर. काय म्हणतात? जोडाक्षर काय जोडाक्षर म्हणतात? जोडाक्षर लक्षात आहे? जोड शब्द वेगळा आणि लक्षात घ्या जोडाक्षर आणि जोड शब्द या दोघांमध्ये फरक आहे. हा, काय सांगतो ते नीट समजून घ्या. जोडाक्षर आणि जोड शब्द दोघांमध्ये फरक आहे. जोड शब्द जो असतो, जोड शब्द कशाला म्हणतात आणि जोडाक्षर कशाला म्हणतात हे दोघं माहिती का तुम्हाला? आधी ते सांगा मला. हो. कशाला म्हणतात सांगा? जोड शब्द म्हणजे जोड शब्द म्हणजे जोडेल शब्द 2 शब्द आणि जोडाक्षर म्हणजे जोडेल अक्षर. हा, ते तर सांगितलं, पण जोड शब्दाचं उदाहरण सांगा बरं, म्हणजे आणखी चांगलं लवकर लक्षात येईल तुम्हाला. भाजीपाला. भाजीपाला. व्हेरी गुड. भाजी आणि भाजीपाला हा शब्द झाला तुमचा जोड शब्द. लक्षात ठेवा.
आणि जोडाक्षर म्हणजे काय रे? आम्हाला. आम्हाला. बघा उदाहरण दिलेलं आहे एकदम छान. या ठिकाणी बघा हे जोडाक्षर आहे आणि हा जोड शब्द आहे. भाजी आणि पाला हे दोन वेगवेगळे शब्द आहे, पण ते एकत्र आले त्याच्यामुळे त्याच्यापासून झाला जोड शब्द. आणि आम्हाला मध्ये यात म आणि ह या दोघांचं एकत्रीकरण झालेलं आहे. कळलं का? येते का लक्षात? म्हणून त्याला काय म्हणायचं? जोडाक्षर. फरक कळला का? यस. हो हा, काही अडचण कोणाला? नो सर. समजतंय का मी काय यस सांगतोय ते? सर. हो सर. हो सर. ठीक आहे. यस सर. लक्ष येतंय ना? हो यस सर. हा, पुढचं बघा आता. येतोय का आवाज? यस सर. हो सर. हो सर. कुठे गेलं ते? हा, आता आपल्याला बघायचंय वर्णां. दोन शब्द कळाले ना, जोडाक्षर आणि जोड शब्दामधला फरक कळाला का सगळ्यांना? यस सर. हो. हो हा, आता आपल्याला बघायचंय वर्णांच्या उच्चारावरून त्याचे वर्गीकरण. हे बघा, हे जर थोडंसं कठीण आहे, पण याच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचा स्वतःच्या जे काही चेहरा आहे, चेहऱ्याची सुरुवात कुठून होते मला ते सांगायचं. चेहऱ्याची सुरुवात कुठून होते? केसांपासून. 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 केसांपासून नाही, गळ्यापासून होते ना. खाली जर आपण बघितलं तर हा. होते का? हो. मग आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं आहे ही आपल्या चेहऱ्याची रचना आहे. असं समजा, मला काही एवढं छान काढता येत नाही, पण असं समजायचं की आपला चेहरा आहे. काय आहे? चेहरा आहे. दिसतोय का सगळ्यांना? हो दिसतोय का? आपण हो ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस हा आपला तोंडाचा भाग आहे. आपण उच्चारतो त्यावेळेस हा आपला काय आहे? तोंडाचा भाग आहे. आहे का नाही? सगळ्यांना तोंड दिसतंय का? असं समजा की हे तोंड आहे, समजायचंय बरं का. असेल तर असं काही नाही. सगळ्यांचं तोंड असं असतं असं काही नाही, फक्त ही आकृती आहे, ही समजण्यापुरती. कळतंय का? हो आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय सांगतोय ते नीट समजून घ्या, की ज्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही ज्या वर्णांचा उच्चारस्थान लक्षात ठेवायचं असेल, तर तुम्हाला ही चेहऱ्याची रचना किंवा चेहऱ्याची जी ठेवण आहे ही समजणं खूप गरजेचं आहे. का समजणं गरजेचं आहे? त्याचं कारण असं आहे की यामधून आपल्याला आपली शब्दांची रचना कळते. शब्दांची रचना म्हणजे काय? तर यामध्ये बघा, तुम्हाला जे काही शब्द उच्चारणार आहे, एक तर सगळ्यात महत्वाचे आपल्या फुफ्फुसातली हवा इथून खालून वरती येणार आहे. काय होणार आहे? फुफ्फुसातली हवा कुठून येणार आहे? खालून वरती येते. खालून म्हणजे कुठून? बरोबर, हे फुफ्फुसातून. आपलं छाती आहे. छाती फुफ्फुसातून इकडे बाहेर पडत असते. बरोबर. आता ही बाहेर पडताना काय होते? बाहेर पडताना प्रत्येक हवेचा स्पर्श तोंडातल्या कुठल्या तरी भागाला होतो आणि या भागालाच नावं दिलेली आहे. कंठ्य, तालव्य, ओष्ठ्य,
आता ते काय आहे ते समजून घ्या आधी. या ठिकाणी आपली जीभ आहे, जीभेचा एकदम पाकचा जो भाग असतो ना त्याला पडजीभ म्हणतात. काय म्हणतात? पडजीभ. येते लक्षात? आता तुम्ही म्हणशाल हे काय पडजीभ? पडजीभ म्हणजे जिभेचा मागचा भाग. तो कशासाठी येते तुम्हाला मी पुढे सांगेन. त्यानंतर बघा, जिभेच्या थोडासा पुढचा जो काही भाग असतो ना इथे किंवा आपली जी काही मान आहे, मानेच्या वरचा थोडासा भाग, तर त्याला म्हटलं आता कंठ. काय म्हणतात? कंठ. सगळ्यांना कंठ माहिती ना? कंठ माहिती ना? यस हं? हा झाला कंठाचा भाग. आता कंठाच्या वरती इथला भाग, कंठ आणि त्याच्या वरचा भाग हा जो काय आहे याला म्हटलं आता कंठ तालू. काय म्हटलं आता? कंठ आणि ताळू. हा बघा, हा जी वरती तुम्ही जर तुमची जर जीभ या ठिकाणी, ही तुमची जीभ आहे ना, हिच्या ठिकाणी वरच्या भागाला इथे लागते. हा जो काय वरचा भाग आहे याला काय म्हणतात? ताळू म्हणतात. काय म्हणतात? टाळू. कळतंय का? ही झाली टाळू. आणि टाळूच्या थोडासा माग जो भाग आहे ना त्याला म्हणतात मूर्धा. काय म्हणतात? मूर्धा. मूर्धा वेगळा, मूर्धा. तुम्ही माणसं काय प्रकार शिकू राहिले आम्हाला मराठीमध्ये. तर हे आपल्याला याचे उच्चार स्थान विचारले जातात, त्याच्यामुळे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक मिनिट. बर, आता बघा, मूर्धा म्हणजे काय? टाळूच्या मागचा भाग. ठीक आहे. आता त्याच्यावरचा पुढचा भाग काय सांगितलं मी तुम्हाला? टाळू सांगितलं. टाळूच्या नंतर आपली पुढची भाग येते म्हणजे दात. या ठिकाणी आपले दात असतात बघा, दिसतंय का सगळ्यांना? इथे दात असतात, माहिती ना? दाताच्या मागचा भाग. हा, एवढा भाग कळायला बस झाला, आपल्याला काही अडचण नाही. ओके, आता एवढं कळालं. सगळ्यात महत्वाचं एक महत्वाचं राहिलं आपल्याला, महत्वाचे. हे काय आहे? दाताच्या पुढे, नाकाच्या खाली काय ते? ओठ. उंट नाही, ओठ ओठ ओठ. आहे का नाही? हे जे काही ओठ आहे यांचा काही ठिकाणी वापर होतो बघा. तुम्हाला मी जर प उच्चारायला सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं तोंडच बंद करायचं नाही, बघा बरं उच्चार येतो का? येतो का? तोंड बंद करायचंच नाही, तोंडाला तोंड लावायचं नाही. वरच वरच काय म्हणतात ना, ओठ आणि खालचा ओठ जुळवायचा नाही. न जुळता हे उच्चारता येतात का? बघा, का बरं उच्चारून नाही येत सर. नाही येत ना? का बरं असं झालं? का बरं असं झालं बरं? काय कारण असेल? काय कारण असेल असं का झालं? सर फोन येतो मला. हा, फोन येतो बिना टच करे. येतोय. बर, चला बघा बाकीच्यांना येतोय का? बाकीच्यांना येतोय का? येतोय सर. हा, येतोय. बाकीच्यांनी प्रयत्नच नाही केला आहे ना? येतोय. बाकीच्यांनी प्रयत्नच केला नाही. येतोय बाकीच्यांचं. बर, येतोय सर. येतोय. हो येतोय सर. सर. स्क्रीन नाही, हा, स्क्रीन नाही दिसत. नाहीच होते. दिसली सर. दिसते ना? आता बघा, तुम्हाला हे का सांगितलं तर प्रत्येक स्वराचं एक उच्चार स्थान आहे. ते कुठून उच्चारले जातात, कसे उच्चारतात ते आता आपल्याला बघायचे. सगळ्यात महत्वाचं, कंठ म्हणजे गळा आणि जिभेच्या मागील भाग हा वर उचलून पड जिभेच्या पुढील भागात म्हणजे कंठाला ज्यावेळेस स्पर्श करतात, ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना कंठातून निघणारे म्हणजे कंठवर्ण म्हटलं जातं. काय? जे शब्द हे कंठातून निघतात त्यांना काय म्हटलं जातं? कंठ्य. कंठ्य म्हणजे काय? कंठातून उच्चार केले जाणारी. आलं का लक्षात? मग क चा उच्चार करून बघा. ख, ग, घ, ग, ह. ही जी काय आहे ती सगळी कंठ्यवर्ण आहे. याच्याबरोबर काही स्वर पण आहे. स्वर कुठले आहेत?
येते का लक्षात? हो काय अडचण? नो सर. काही नो अडचण? सर. नो सर. मस्त आहे का? उच्चार करून बघितला का? हो 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 सर. हो हो सर. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी आधीच सांगितलंय की तुम्ही जर स्वतः जी सांगितली ती गोष्ट करून बघितली तर आणि तरच समजेल, नाहीतर समजणार नाही. कळलं का? तुम्ही जर स्वतः करून बघितलं तर समजेल, नाही तर समजणार. आता बघा, आ आणि अ यांचा सुद्धा उच्चार हा कंठातूनच होतो, म्हणून त्यांना कंठ म्हटलं जातं. काय? कंठ्यवर्ण, कंठातून उच्चारले जाणारे कंठ्यवर्ण. ठीक आहे. पुढचा पुढचा बघा, तालव्य वर्ण. तालव्य वर्ण कशाला म्हणायचं? बघा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. तालव्य वर्ण म्हणजे काय? तर जो जिभेचे पाते कठोर तालुला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. म्हणजे आपल्या जिभेचे टोक आहे ना, टोक, आपण हे वर्ण उच्चारताना ते कुठं लागतं? टाळूला लागतं. उच्चार करून बघा. ई, ई, च, छ, ज, झ, त्र, यो आणि शो. उच्चार करताना जिभेची हालचाल बघा एकाच ठिकाणी होते. होते का? हो. हो हो सर. हं? हो. होते ना? हो. म्हणून त्याला काय म्हणायचं? म्हणून त्याला म्हणायचं तालव्य वर्ण. काय म्हणायचं? तालव्य वर्ण. तालव्य तालव्य वर्ण. वर्ण. त्याच्यानंतर आता बघा, यातलेच काही शब्द आहे त्यांचा वेगवेगळ्या 2 ठिकाणी उच्चार होतो, वेगवेगळ्या प्रकारे उच्चार होतो. मी तुम्हाला शब्द दाखवतो, समोरच लिहिले बघा. एक शब्द आहे, शब्द काय आहे? जप. समोर शब्द काय दिसतोय तुम्हाला? आणि दुसरा? जप. हॅलो हॅलो. जप. फी जमा होते म्हणून बाकी 4 पण बरं. ठीक आहे. बघा, तुम्हाला एक शब्द आहे ज्याचा उच्चार तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे करतात. करून बघा. पहिला काय शब्द आहे? जप. वाचा. जप. जप. आणि याचा अर्थ झाला काळजी घे. बरोबर. दुसरा जप, असा उच्चार करतात पण लिहिताना जपच लिहितात. याचा अर्थ काय होतो? नामस्मरण. 4-7. बरोबर का? नामस्मरण. बरोबर का? हो. हो. पण लिहिताना मात्र शब्द कसा लिहिलाय? लिहिताना शब्द कसा लिहिला आहे? जप. सांगा. सारखाच आहे? सारखाच हो. आहे? हो लिहिताना शब्द सारखाच लिहिला आहे का? लिहिताना शब्द सारखाच लिहिला आहे का? जर शब्द नाही. सारखाच लिहिला आहे पण उच्चार वेगळा काय? अरे हा जप असा नाही लिहित आपण. लिहिताना असाच लिहितो जप सारखा. कळलं का? उच्चार करताना वेगळा करतो. आणखी एक शब्द सांगतो बघा. हा शब्द वाचा. काय रे? चाचा. 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 पहिल्या शब्दाचा उच्चार करताना तुम्ही काय केला? चा केला. चा. आणि याचा उच्चार चा केला. चाचा. बरोबर ना? हो. म्हणता कोणी चाचा म्हणता का? चाचा? तुम्ही चाचा म्हणता का? नाही. सांगा बरं. तुम्ही काय म्हणतात? तुम्ही काय म्हणतात? चाचा. चाचा म्हणतात. याचा उच्चार पण चाचा म्हणतात. बरोबर आहे का नाही? लिहिताना मात्र चाचाच लिहितात ना? हो. हं? कधी विचार केला की असं का बरं म्हणतात बरं? काही ठिकाणी चाचा म्हणतात आणि लिहिताना हा बघा, हा शब्द वाचा. राजा म्हणतात का राजा म्हणतात? काय म्हणतात? राजा. बरोबर ना? काही फरक आहे का? काही फरक जाणवतो का याच्यात? बरं, अजून एक शब्द येतो.
हा शब्द काय वाचा बरं. नाही सर. जप हा शब्द काय चमचा. काय च- चमचा. मी चा लिहिलाय का चा लिहिलाय? चमचा चमचा. बरोबर ना. मी चा लिहिलाय तरी तुम्ही चा वाचला. बरोबर. मग आपण काय करतो, काही चमचा शब्दांचे जे काही शब्द आहे च, छ, ज आणि झ यांचा उच्चार करताना जर तुम्ही च अधिक अ असा केला किंवा आ असा केला तर हे वेगळे उच्चारले जातात. आणि जर तुम्ही याचा उच्चार च अधिक य असा केला तर यांच्यामध्ये जो काही फरक आहे त्याला काय म्हटलं जातं. एक तर आहे तालव्य आणि दुसरा जो आहे तो दुसरा प्रकार तो तुम्हाला सांगतो. हे जे आहे त्यांना म्हटलं दंत तालव्य. काय यांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दात आणि ताळू दोघांना झाला तर त्याला काय म्हटलं जातं, दंत तालव्य. कळलं का? लक्ष येतंय का? हो हो. हं? ज्या शब्दाचा उच्चार दंत तालव्य कोणाला म्हणायचं, तर ज्या शब्दांचा उच्चार करताना हा उच्चार तुमचा काय झाला, य ने युक्त झाला. य लावून जर झाला तर त्याला म्हणायचं तालव्य वर्ण. काय म्हणायचं? तालव्य जसं इथं बघा त्या ज्या झा असं झालं. जसं बघा जग, छत्री, चक्र. हं? आणि जर तुमचा उच्चार अ लावून झाला, अ लावून च, छ, झ या वर्णांना अ लावून पण य न लावता जो उच्चार होतो त्यांना म्हणायचं दंत तालव्य. जसं बघा चमचा, तारा, जावई. कळतंय का? हो. तुम्ही जावई म्हणता का जावई म्हणतात रे? जावई जावईच म्हणतात ना. मग असा अ ने युक्त उच्चार झाला तर त्याला म्हणायचं दंत तालव्य आणि य ने युक्त उच्चार झाला त्याला काय म्हणायचं, तालव्य वर्ण. कळालं का? फरक कळतोय का? हो. हा. आता हा बोला, काय अडचण? काय अडचण? नाही बोला बोला बोला, पटापट बोलायचं. नाही डबल सांगू. हे बघा आपण दोन शब्द बघितले होते. एक जग आणि हा दुसरा जग, पण उच्चार करताना जग असा होतो. बरोबर ना. उच्चार असा होतो ना. या जगचा उच्चार करताना तुम्ही असा उच्चार केला ज अधिक अ अधिक ग. आणि ह्या जगचा उच्चार करताना ज अधिक य अधिक ग असा करतात. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही अ लावून उच्चार करतात त्या वर्णांना म्हटलं जातं दंत तालव्य. काय म्हणतात? दंत तालव्य वर्ण. आणि ज्यांचा उच्चार तुम्ही य ने युक्त करतात, काय य युक्त म्हणजे य जोडून, य युक्त म्हणजे काय य जोडून करतात त्यांना म्हणायचं तालव्य वर्ण. काय म्हणायचं? तालव्य वर्ण. वर्ण. कळ- कळतोय का मी काय सांगतोय ते? काय म्हटलं असं तर टाळूला स्पर्श होतो म्हणून तालव्य. ठीक आहे. कळतंय का? हो हो हा. लक्षात ठेवा दोघांमधला फरक कळला का? जसं आपण मगाशी आणखी एक उदाहरण घेतलं होतं बघा. हा जो शब्द आहे चमचा याचा उच्चार हा तालव्य आला आणि हा जो उच्चार आहे हा कसा झाला, दंत तालव्य. कळतंय का? हो हो अरे कळतंय का? हो दोघांमधला फरक कळला? हो 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 अजून उदाहरण सांगू का? अजून उदाहरण सांगू का? नाही सर नाही हम्म. नाही हे बघा नाही हा शब्द आहे चारा आणि हा शब्द बघा चारा. चारा. चारा म्हणतो आपण. चारा उच्चारतो चारा. आ मिसळतो यात, आ. कळलं का? आणि हा जो चहा आहे याच्यामध्ये च मध्ये काय मिसळतो, य मिसळतो. उच्चार करताना आपण चहा असा करतो.
कोणी म्हणतं का चहा आण रे चहा? मम्मीनं म्हणा चहा आण ग मम्मी. मम्मी म्हणा काय पोरग पडलं बिडलं तर नाही कुठं? हा कळतंय का? यस सर. अरे अरे कळतंय का? यस मग सर. मम्मीला काय मागता? चहा मागता का चहा मागता? चहा. हं? चहा. कधी तुम्हाला आज कधी प्रश्न पडला नाही का? तुम्ही लिहिताना चहा लिहिताय ना, वाचताना चहा वाचताय काय रे? पडलंय. असं कधी विचारलं का तुम्ही? हं? नो सर. आता झालं क्लिअर? आता यस. क्लिअर झालं का? हं? आपल्या ज्यावेळेस आपण हा उच्चार करताना उच्चार अनियुक्त केला तर त्याला म्हणायचं दंत तालव्य, आणि जर य युक्त केला तर त्याला काय म्हणायचं? तालव्य. कळलं? तालव्य. हो. हो. दोघांमध्ये असा फरक का आहे ते पण सांगितलं तुम्हाला. काय होतं, ज्या वेळेस आपली जीभ जी फक्त टाळूला स्पर्श करते उच्चार करताना, त्यावेळेस त्याचा उच्चार आपण तालव्य करतो. जे य युक्त शब्द येतात की नाही, जप, त्यानंतर तुम्ही आता जो बघितला जग, आहे का नाही? येतंय का लक्षात? येतंय का? पुढचा वर्ण बघा, मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं की कठोर तालू आणि कोमल तालू किंवा तालू व कंठ यांच्या मधल्या भागात मूर्धा असते. बघा तुम्हाला आपण दाखवलं होतं की नाही, असं आपलं तोंड आहे जे आहे, इथला मधला वरचा जो भाग आहे याला टाळू म्हणतो आपण, बरोबर? आणि खाली जो असतो त्याला काय म्हणतो? कंठ म्हणतो का नाही? हो. पण ह्या दोघांच्या मध्ये इथं जो भाग असतो ना त्याला म्हटलं आता मूर्धा. ठीक आहे. यस. या मूर्धेला स्पर्श करून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना म्हटलं आता मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. मग आता ही कुठली आहेत? तर ही आहेत तुमची रू हा स्वर, ट ठ ड ढ न र आणि श, ही जी काही व्यंजने आहेत यांना मूर्धन्य वर्ण म्हटलं जातं. येतंय लक्षात? मूर्धेला स्पर्श करून होणारे मूर्धन्य. त्यानंतर आहेत दंत्य वर्ण. दंत्य म्हणजे काय? तर जे वर्ण उच्चारताना आपले जिभेचे टोक वरच्या दातांना मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्य वर्ण म्हटलं जातं. म्हणजे कसं बघा, यांचा उच्चार करताना जीभ मला सांगितली दाताला लावून उच्चारू नका, उच्चारता येणार नाही शब्द, नाही तर उच्चारून बघा काय होतो. पहा बरं उच्चारून. उच्चार करून बघा, प्रॅक्टिकल करून बघायचं, नुसतं मोबाईल घेऊन बसायचं नाही. काही जाणवतं का? हो. अरे काही जाणवतं का? काय जाणवलं? यस. व्हायब्रेशन. व्हायब्रेशन? अरे व्हायब्रेशन. सर गाड्या. बरोबर ना अजून. आपल्याला फक्त एवढंच बघायचंय, व्हायब्रेशन वगैरे काही होत नाही. आपले जे काही दात आहे ना पुढचे, असं समजा हे तुमचे दात आहे, तुमची जी जीभ आहे ना, हे जीभेचं तोंड याला जाऊन टेकत, काय होतं? यस बरोबर आहे सर. का? का बरं असं होतं का? असं होतं का? हो. हो. हा? हो. म्हणून यांना दंत्यवर्ण म्हणतात. दाताला स्पर्श करून ज्यांचा उच्चार होतो त्यांना म्हणायचं दंत्यवर्ण. कळालं का? हो. हा, आता तुम्हाला सांगितली होती ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्य म्हणजे काय? तर ओठ, खालचा आणि वरचा जो काही ओठ आहे यांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना म्हटलं आता ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्य, उष्ठ्य नाही बरं का, लक्षात ठेवा. ओष्ठ्य म्हणजे काय? आपले जे काही ओठ आहे त्या ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो म्हणून त्यांना आपण काय म्हणणार? ओष्ठ्य. जसं उ ऊ हे स्वर, व प फ ब भ आणि म ही व्यंजने, यांना आपण ओष्ठ्य वर्ण म्हणत असतो. कळतंय का? यांचा उच्चार आधी करून बघा. तुम्हाला मी सांगितलं ना, आपले दोन्ही होठ मस्त आपाप जवळ येतात आणि मग आपण हे उच्चार करतो. करून बघा उच्चार, येतायत का? कोणाचं तोंड उघडं राहतंय का ते पण पहा यांचा उच्चार करताना. आणि लक्ष देत नसल तर आरशासमोर जाऊन उच्चार करून बघा. ज्यांना समजत नसेल त्यांनी आरशासमोर जाऊन उच्चार करून बघा. काय होतं? आपल्या तोंडाची हालचाल बघा, चंबू होतो का बरोबर? हा होतो ना? हो. म्हणून यांना काय म्हणायचं?
ओष्ठ्य वर्ण. पुढचा आहे दंतोष्ठ्य वर्ण. दंतोष्ठ्य म्हणजे काय? दात आणि ओठ यांचा एकाच वेळी जिभेला स्पर्श होतो त्याला दंतोष्ठ्य वर्ण म्हणतात. यामध्ये फक्त व हे स्वर व हा वर्ण आहे. बरं, आता हे कळालं तुम्हाला. यांचं उच्चार स्थान काय? याच्यामध्ये काही अडचण आहे का? नाही. नाही. हे बघा, हा शॉर्टकट मध्ये तुम्हाला एक तक्ता करून दिलेला आहे. हा तक्ता व्यवस्थित पाठ करून ठेवायचा. कळलं का? याच्यावर प्रश्न विचारला जातो परीक्षेत. जर तुम्ही एवढं पाठ करून ठेवलं, जेवढं वरती सांगितलं तेवढं, आणि हे तर समजून घ्या, परीक्षेत तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. कमीत कमी 2 मार्क फिक्स. एक प्रश्न कमीत कमी येतो परीक्षेला दरवर्षी याच्यावर. ठीक आहे? हो. हा, बोला बोला बोला, काय अडचण? पुन्हा काय? पूर्ण PDF टाका. पूर्णच टाकली होती मी, काल पण टाकली होती ना. ही तुम्ही हे नव्हती गेली का? याच्यावर बघा प्रश्न विचारलाय, एकूण कंठ्य वर्ण किती आहेत? कंठ्य वर्ण किती आहेत? तर लक्षात ठेवा, 8 वर्ण हे कंठ्य वर्ण आहे. त्यानंतर आता हे काय तुम्हाला अनुनासिक परस्पर नाही, हे काय तुम्हाला विचारत नाही, हे वेगळ्या पोरांचं आहे. पण याच्यावर मी काही मराठीतले काही प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. याच्यावर कसे प्रश्न येतात ते प्रश्न मी तुम्हाला याच्यात दिलेले आहे या PDF मध्ये. ठीक आहे? खूप महत्वाचा पार्ट आहे हा. व्यवस्थित चांगला पाठ करून ठेवा. जमला नाही तरी पण पाठ करा. कळलं का? आणि चांगलं लक्ष देण्यासाठी मी तुम्हाला कालची रेकॉर्डिंग पाठवतो आणि आजची ही रेकॉर्डिंग थोड्या वेळाने पाठवतो. ठीक आहे? क्लासची रेकॉर्डिंग जी आहे ती. हो. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबणार आहोत.